Good morning student. In previous lecture we were studied about mobile phone unit, block diagram of mobile phone unit and operation of its. आपण मागच्या वेळेस मोबाईल फोन युनिट आणि त्याचे ब्लॉक डायग्राम ऑपरेशन वगैरे बघितलं होतं. देर आर 5 मेजर ब्लॉक इन मोबाईल फोन युनिट. These are transmitter, frequency synthesizer, receiver, logic unit and control unit. Okay, and we also studied about the frequency range, transmitter range, transmitting frequency, receiving frequency, etc. Then today we were studying about frequency synthesizer. आज आपण काय शिकणार आहे? फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर शिकणार आहे आणि ट्रान्समीटर शिकणार आहे. ओके, म्हणजे आतापर्यंत आपण जे मोबाईल फोन युनिटची ब्लॉक डायग्राम शिकलो त्याचा आपण आता काय करणार आहे? डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. I told you in previous lecture the synthesizer is used for developing all the signals used by the transmitter and receiver. What? The frequency synthesizer is used for developing all the signals used by the transmitter and receiver. It uses the PLL circuit and mixer. PLL means what? Phase lock loop. First of all, we will study about. आज आपण काय स्टडी करणार आहे? फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर. त्यात आपण सगळ्यात पहिले काय बघू बघा? ब्लॉक डायग्राम बघणार आहे. सगळ्यात पहिले तुमचं असणार आहे दॅट इज क्रिस्टल. क्रिस्टल इज यूज फॉर व्हॉट? इनपुटला आपण काय केलं? यूज क्रिस्टल यूज केलं आहे. द क्रिस्टल ऑसिलेटर. Crystal oscillator or reference oscillator is used to provide a reference for the 2 PLL. म्हणजे दोन जे PLL असणार आहे, फेज लॉक लूप असणार आहे, त्यांना रेफरन्स व्होल्टेज किंवा रेफरन्स आपण कशातून प्रोव्हाइड करणार आहे? वी आर प्रोव्हाइडिंग इट फ्रॉम क्रिस्टल. दिस इज युअर क्रिस्टल. ओके, देन आफ्टर क्रिस्टल वी कनेक्ट हियर रेफरन्स oscillator. After PLL there is a reference oscillator. These two are the oscillator, crystal and reference oscillator. These two blocks or these two items, crystal and crystal oscillator and reference oscillator is used to provide a reference for the 2 PLL. 2 PLL ला काय देणार आहे? रेफरन्स देणार आहे. मग आपण काय करू आता? इथून 2 PLL ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी नीड प्रीस्केलर. After prescaler we need mixer or phase detector. Phase detector. Okay, after that LPF, that is low pass filter, then VCO1. Okay, मी तुम्हाला आधीच सांगितले बघा. यात काय असणार आहे? PLL, दॅट इज फेज लॉक लूप. म्हणजे फेज याचं कसं असणार आहे? लॉक असणार आहे. आणि रेफरन्स ऑसिलेटर आणि क्रिस्टल ऑसिलेटर आर यूज फॉर प्रोव्हाइड रेफरन्स फॉर 2 PLL. रेफरन्स देत आहेत 2 PLL ला. दिस इज युअर फर्स्ट PLL अँड हिअर ऑल्सो सेकंड इज प्रीस्केलर. आफ्टर प्रीस्केलर again here phase detector. It will detect the phase. Okay, after that LPF, that is low pass frequency. Okay, VCO2. They both are connect together. That is phase lock loop. याला काय केलं आपण? दोन फेजला, that is phase 1 phase 2, याला काय केलं आपण? लॉक केलं आहे. फेज डिटेक्टरला आणखी कुठून आपण फ्रिक्वेन्सी देणार बघा? फ्रिक्वेन्सी डिवायडर असणार इथे. हिअर ऑल्सो फ्रिक्वेन्सी डिवायडर. पण फ्रिक्वेन्सी डिवायडरला इनपुट कुठून असणार आहे? तर लॉजिक सेक्शनमधून. इनपुट फ्रॉम लॉजिक सेक्शन. कशातून? लॉजिक सेक्शनमधून. इथे काय असणार आहे बघा? मिक्सर असणार आहे तुमचं एक.
मिक्सर काय करणार आहे, फेज 1च्या आउटपुटला फेज 2च्या आउटपुटला मिक्स करणार आहे आणि इट कॅरीज द फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर इन ट्रान्समीटर, कॅरियर टू दिस, carrier to frequency modulator in transmitter. The output of VCO2 is directly given to the first mixer in receiver. काय यूज केलं आहे, क्रिस्टल ऑसिलेटर, रेफरन्स ऑसिलेटर. हे कशासाठी असणार आहे, रेफरन्स फ्रिक्वेन्सी, रेफरन्स व्होल्टेज किंवा रेफरन्स जे पण तुम्ही इनपुट देणार आहे त्या रेफरन्ससाठी तुम्ही काय यूज केलं आहे, क्रिस्टल ऑसिलेटर अँड रेफरन्स ऑसिलेटर इज यूज टू प्रोव्हाइड अ रेफरन्स फॉर 2 PLL. दिस 2 PLL आर, दिस इज युअर फर्स्ट PLL, दिस इज युअर सेकंड PLL, then first PLL, that is VCO1. The output of VCO1 and output of VCO2 combine together and we'll mix it with using mixer, and this is given to the as a carrier frequency to the modulator in transmitter. ट्रान्समीटरला काय देणार आहे, ॲज अ कॅरियर फ्रिक्वेन्सी म्हणून. आणि VCO2चं आउटपुट हे डायरेक्ट कशाला देणार आहे, टू फर्स्ट मिक्सर इन रिसिवर. ओके, दिस इज युअर ब्लॉक डायग्राम ऑफ फ्रिक्वेन्सी synthesizer. Okay, this is nothing but the block diagram of frequency. बघा इकडे काय यूज केलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव स्टडीड अबाउट frequency synthesizer. Frequency synthesizer is used for developing all the signal used by the transmitter and receiver. What is the main function? To develop the signals by using transmitter and receiver. Transmitter and receiver जे सिग्नल यूज करणार आहे ते डेव्हलप करायचं काम कोणाचं असणार आहे, फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरचं असणार आहे. इट युजेज अ फेज लॉक लूप दॅट इज PLL सर्किट अँड मिक्सर. इट कन्सिस्ट PLL अँड मिक्सर. दिस इज युअर PLL म्हणजे काय, फर्स्ट फेज, सेकंड फेज हे लॉक केलं आहे आपण इथं बाय युजिंग मिक्सर. म्हणजे यात काय PLL असणार आहे आणि मिक्सर. दिस इज युअर मिक्सर. द आउटपुट ऑफ VCO2 is used as a local oscillator frequency for the first mixer in the receiver. The output of VCO2 is used as a local oscillator frequency for the first mixer in the receiver. आधीच काय सांगितलं, सिंथेसायझर काय करते, सिग्नल डेव्हलप करते जे रिसिव्हरला पाहिजे आणि ट्रान्समीटरला पाहिजे. म्हणून आपण काय केलं, VCO2चं आउटपुट हे ॲज अ काय यूज करते बघा आपण. द आउटपुट ऑफ VCO2 is used as local oscillator frequency for first mixer. Used as local oscillator frequency for first mixer. Then the output of 2 VCOs are mixed together. Look here, the output of 2 VCO, VCO1 and VCO2. The output of VCO1 and VCO2 are mixed together. काय केलं आहे, मिक्स करतोय by using mixer to produce a transmitter output frequency. What? To produce a transmitter output frequency. This is your transmitter output frequency. That is the main purpose of the frequency synthesizer. It develops the signals used by receiver and signal used by transmitter. VCO2चं जे आउटपुट असणार आहे ते रेफरन्स ऑसिलेटर किंवा रेफरन्स फ्रिक्वेन्सी असणार आहे रिसिव्हरची, आणि VCO2 आणि VCO1चं आउटपुट कंबाईन करून कशाला देतोय आपण, ट्रान्समिटर आउटपुट फ्रिक्वेन्सी. The frequency divider blocks receive the divide by number from the logic section. The frequency divider block, these are using the divide by numbers from the logic section. This is your input from logic section. Logic section मधून तुम्ही यांना इनपुट देणार आहे, हे डिवाइड बाय नंबर यूज करणार आहे ते आपण देतोय फेज डिटेक्टरला. The frequency divider block receive divided by numbers. Okay, these numbers are given by the MTSO computer. These numbers are given by the MTSO computer. MTSO is nothing but the mobile telephone switching office. What? MTSO is stand for mobile telephone switching office. MTSO मधनं काय असणार आहे, हे नंबर दिले जाणार आहे. म्हणजे काय, जरी इथं आउटपुट काय इनपुट कशाने देतोय आपण, लॉजिक सेक्शन. द फ्रिक्वेन्सी डिवायडर यूज receive the divide by number from the logic section, but that divide by number is given by from what, MTSO. ते नंबर कुठून दिले जाणार आहे, MTSO कॅम्प्युटरमधून, दॅट इज मोबाईल टेलिफोन स्विचिंग ऑफिसच्या कॅम्प्युटरमधून. द डिवाइड बाय नंबर विल सेट द ट्रान्समिट अँड रिसीव्ह चॅनल फ्रिक्वेन्सी. दॅट डिवाइड बाय नंबर विल सेट द रिसीव्हर अँड ट्रान्समिटर फ्रिक्वेन्सीज.
The two output produced by the frequency synthesizer are applied to modulator box. These are applied to the modulator box, then in the transmitter and the first mixer in the receiver respectively. Modulator block ला देणार आपण इथे लिहिलंय बघा आधीच. Carrier to frequency modulator in transmitter. The output of frequency synthesizer is given to the modulator block of the transmitter and receiver for modulate that frequency. The frequency synthesizer thus act as a local oscillator. Frequency synthesizer act as local oscillator which can produce a wide range of frequencies with high stability. काय असणार याची वाईड रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी असणार आहे विथ हाय स्टेबिलिटी. फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरचे काही इम्पॉर्टंट फीचर्स आहेत बघा. देअर आर सम इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर. इट हॅज अ व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी. व्हॉट? we'll check here what features of frequency synthesizer. First important features: very high frequency stability. Second is nothing but it develops all signal used by transmitter and receiver. This is the main function of the frequency synthesizer. It will develop all the signals used by transmitter and receiver. Then third, it produces 333 signals. This we हे आपण काय केलंय मागच्याच लेक्चरमध्ये काय केलंय स्टडी केलंय की टोटल नंबर ऑफ चॅनल किती असतात 666 दॅट इज 663. बट इथे काय बघा बट 333 ईच ट्रान्समीटर अँड रिसीवर. It produces the 333 signals in the band 825 to 845 megahertz with each slot 30 kilohertz wide. Okay. 333 सिग्नल्स काय करते आहे प्रोड्यूस करते आहे कशामध्ये 825 to 845 मेगाहर्ट्जमध्ये. दिस इज नथिंग बट युअर ट्रान्समीटर फ्रिक्वेन्सी. व्हॉट? दिस इज युअर ट्रान्समिटिंग फ्रिक्वेन्सी. and what is your receiving frequency? that is 870 megahertz to 890 megahertz. म्हणजे काय आता याच्यात आपण शिकलो बघा फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर डेव्हलप ऑल द सिग्नल यूज बाय ट्रान्समीटर अँड रिसीवर बट देअर आर नथिंग बट 666 channels. Hence, if it produces 333 signals in band 845 to 8 megahertz, it will also produce the 333 signals in the band of 870 to 890 megahertz with each slot 30 kilohertz wide. This is nothing but your fourth feature. What? It produces 333 signals in the band 870 to 890 megahertz with each slot 30 kilohertz wide. This is your frequency synthesizer. Look what we have studied in today's lecture. That is the frequency block diagram of frequency synthesizer. Here we use a crystal oscillator or reference oscillator is used to provide a reference for 2 PLL. This is used to provide a reference frequency to PLL for 2 PLLs. This is your first PLL. This is your second PLL. Okay. PLL is nothing but phase lock loop. It uses means whole frequency synthesizer. It uses a PLL circuit and mixer. It uses PLL and mixer. Okay. Crystal oscillator or reference oscillator is used to provide reference for 2 PLL. The output of VCO2 is used as local oscillatory frequency for the first mixer in the receiver. Means VCO2's output काय असणार आहे signal for receiver. The output of VCOs means
output of VCO1 and output of VCO2 are mixed together to produce the transmitter output frequency. या दोघांना आपण काय करतोय, बाय युजिंग मिक्सर मिक्स करतोय फॉर ट्रान्समिटर आउटपुट फ्रिक्वेन्सी. मीन्स द मिक्सचर ऑफ VCO1 and VCO2 इज नथिंग बट अ ट्रान्समिटर सिग्नल्स. म्हणजे काय की याने ट्रान्समिटिंगचे पण सिग्नल प्रोड्यूस केले आणि रिसिविंगचे पण प्रोड्यूस केले. The frequency divider block means this frequency divider block. This frequency divider blocks receive the divide by number from logic section. This input from logic section. This receive the divide by number from logic section. But these numbers are given by MTSO computer. From where? MTSO computer. MTSO is nothing but mobile telephone switching office. The divide by number will set the transmit and receive channel frequencies. Okay. The two output produced by the frequency synthesizer, that is output 1 and output 2. The two output produced by the frequency synthesizer are applied to modulator box in the transmitter and the first mixer in the receiver frequency. दोन output generate केले, एक transmitterला दिलं, एक receiverला दिलं. The frequency synthesizer thus act as local oscillator which can produce a wide range of frequencies with high stability. Okay, then after that we are studied about the important feature of frequency synthesizer. First one is very high frequency stability. Frequency stability कशी असणार आहे, high असणार आहे. Then second, it develop all signal used by transmitter and receiver. This is the main function. Okay, then third one, it produce 333 signals in the band of 825 to 845 megahertz with each slot 30 kilohertz. म्हणजे ट्रान्समिटिंग साईडचे सिग्नल असे ते 333 सिग्नल. टोटल इज 666 टोटल असणार आहे. फ्रॉम दॅट 333 ट्रान्समिटर अँड 333 इज युअर रिसिवर. Fourth important feature, it produce 333 signals in the band 870 to 890 megahertz with each slot 30 kilohertz wide. If your first look here, if your first slot is from in 825 to 845, if your first slot is 825.06 megahertz, sorry 03 megahertz, then second slot 825.06 megahertz, then third slot 825.09 megahertz. Likewise, means 30 kilohertz wide. Okay, सेपरेट केले असताना किती 30 kilohertz wide range मध्ये. This is your frequency synthesizer.